मिरजेत अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या एकाला अटक. गॅस सिलेंडर, टाक्या, मोटर साहित्य जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई. मिरजेत अवैध गॅस रिफिलिंग अड्डे जोमात सुरू असून सांगली जिल्हा पुरवठा विभाग तसेच सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे या गॅस रिफिलिंग अड्ड्यांचा शोध घेऊन धाडी मारण्याची मोहीम सुरू केली गेली आहे. या अनुषंगाने अभिजित लोहा राहणार गल्ली नंबर 5, खोतनगर, मालगाव रोड, मिरज या त्याच्या राहत्या घराच्या बाहेरील उघड्या पत्र्यामध्ये शेडमध्ये बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडरचा साठा करून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक सांगली यांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पथकाला घेऊन धाड टाकली. पत्र्याच्या शेडची झडती घेतली असता सदर शेडमध्ये गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक गॅस भरण्याची मोटर, रेग्युलेटर, रोख रक्कम आढळून आली. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. एकूण 27,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.